नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये स्वागत आहे। आज आपल्याला 42 साईज कटोरी ब्लाउज पेपर कटिंग करायचे आहे। शोल्डर किती घ्यायचा आहे, मोंढा किती घ्यायचा आहे, पाठीमागचा गळा किती घ्यायचा आहे, त्यानुसार आपण आजचं माप तुम्हाला मी सांगणार आहे। तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करू। तर पहा, आपण उंची घेतलेली आहे 14.5 इंच आणि 1 इंच आपल्याला प्लस करायचा आहे त्याच्यामध्ये। तर 15.5 इंचाची आपली उंची आहे। आपण दोन्ही साइडनी बॉक्स, एक चौकोनी बॉक्स आहे तो आपण तयार करून घेणार आहोत। आता आपल्याला काय करायचं आहे, शोल्डर टाकायचा आहे। आधी आपण छातीचा चौथा भाग टाकून घेऊ। छाती आहे आपली 42 ची, तर आपली घडी आहे 10.5 इंचाची। छातीची घडी आहे 10.5 इंच आणि 2 इंच मार्जिन साठी घेऊन आपण 12.5 इंचावर घडी घेतलेली आहे। आता आपण काय करू, आपल्याला आधी आपण गळा रुंदी टाकून घेणार आहोत। तर गळा रुंदीवर आपण आपल्याला पाठीमागचा गळा किती घ्यायचा आहे आणि शोल्डर किती घ्यायचा आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे। तुम्हाला जर पाठीमागचा गळा तुमचा जर 5च्या खाली असला तर तुमचा शोल्डर तुम्ही बारीक घ्यायचा आहे आणि तुमचा जर गळा 6, 7 अशा पद्धतीने असला तर तुम्हाला शोल्डर थोडंसं वाढून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने। तर मी जे आहे मी शोल्डर घेतलेला आहे 2.5 इंच आणि अर्धा इंच मार्जिंगसाठी घेतलेला आहे। तर आपलं पूर्ण शोल्डर भरतंय 5.5 इंचाचं। आणि आपली घडी आहे आपण, आणि तुम्हाला सांगते मोंढा सुद्धा आपण 5.25 इंचाचा घेत होतो, पण आपली छातीची छाती आहे आपली 42, उंची आहे आपली 14, तर मी आपला जो मोंढा आहे तो 6 इंचाचा घेतलेला आहे। आता आपली जी आहे छातीची घडी टाकून घ्यायची आहे। घडी आहे आपली 11.5 इंच। मोंढा घेतलेला आहे मागच्या भागासाठी मी 1.5 इंचाचा आणि पुढच्या भागासाठी घेतलेला आहे 1.25 इंचाचा। अशा पद्धतीने तुम्ही मोंढ्याला इथपर्यंत शेप देऊन घ्यायचा आहे। जिथपर्यंत तुमची छातीची जी घडी आहे, चौथा भाग आहे, तिथपर्यंत तुम्ही आकार देऊन घ्यायचा आणि तिथून थोडंसं आपला जो मोंढा आहे थोडंसं बघा अशा पद्धतीने आपल्याला खाली जायचं आहे, म्हणजे मोंढ्यामध्ये आपल्याला ब्लाऊज काचणार नाही आणि मोंढ्यातला प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह होतो आपल्या अशा पद्धतीने जर आपण मोंढा पुढं आखून घेतला तर आपण आता गळा रुंदी घेतलेली आहे 2.25 इंचाची आणि किंवा तुम्ही 2.5 इंच सुद्धा घेऊ शकता। आणि मी पुढच्या भागाची उंची घेतलेली आहे गळ्याची 6.5 इंच, आडवं घेतलेला आहे 2.5 इंच आणि मग आपली कटोरी ब्लाऊज जी कटिंग आहे तर आपण गोलच गळा घेणार आहोत। हा झाला आपला पुढचा गळा, बॅक साईडचा भाग, पुढच्या भागाचा गळा आणि बॅक साईडचा मोंढा आणि फ्रंट साईडचा मोंढा दोन्ही झालेला आहे। आणि आपल्याला योकपट्टीचं माप टाकायचं आहे। मी 2.5 इंचावर योकपट्टीचं माप सुद्धा टाकून घेतलेलं आहे। आणि 1.25 इंचानी आपल्याला आपलं योकपट्टी आहे ती वरती 1.25 इंचानी वाढून घ्यायची आहे आणि 2.25 इंचावर आपल्या योकपट्टीला एक पॉइंट देऊन घ्यायचा आणि हे बघा अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे। ही झाली आपली योकपट्टी। तर आपण काय करायचं आधी, म्हणजे आपण करू पण शकतो, आधी आपण जो आहे आपला छातीचा पॉइंट काढून घेऊ। छातीचा पॉइंट आलेला आहे छातीचा जो पॉइंट आहे तो घेतलेला आहे आपण 6.25 इंचाचा घेतलेला आहे। 12.5ची घडी आहे तर आपला पॉइंट आहे तो 6.25 इंच भरणार आहे। तर हे बघा हा झाला आपला पॉइंट झालेला आहे। आता आपण एक सरळ रेष मारून घेऊ। तर आणि इथून जे आहे आपण एक 1.5 इंचावर किंवा आपण 1.25-2 इंच सुद्धा घेऊ शकतो आणि इथून आपल्याला 2.5 इंचावर एक पॉइंट टाकून घ्यायचा आहे आणि मग तुमच्या कटोरीला तुम्ही अशा पद्धतीने गोल शेप देऊन घ्यायचा। तर आपण काय करायचो, जी आपली क्रॉस पट्टी आहे तर क्रॉस पट्टीमध्ये सुद्धा आपण अर्धा इंचानी क्रॉस पट्टी फिटिंगला वाढून घ्यायची। आणि जर तुम्हाला क्रॉस पट्टीमध्ये नाही वाढवायचं, योकपट्टीमध्ये वाढवायचं असेल तर तुम्ही योकपट्टीमध्ये 1.25 इंचानी वाढवायचं आहे। हे मात्र ध्यानात असू द्या। हे प्रत्येक तुम्ही ब्लाऊजची कटिंग माप कोणतंही असू द्या,
याच्यामध्ये एकतर क्रॉस पट्टीमध्ये अर्धा इंच नाहीतर योग पट्टीमध्ये पाऊण इंच तुम्हाला वाढूनच घ्यायचं आहे. आता आपण कटिंग करून घेऊ. तर आधी आपण काय करू, जे पाऊण इंच वाढून घेतलेलं होतं उंचीमध्ये ते आपल्याला मागच्या भागाचा आहे. तर मागच्या भागाला त्याचा काही संबंध नाही, तो आपण कटिंग करून टाकायचा आहे. आधी आपण त्याची मार्किंग करून घेतलेली आहे, पाहू शकता तुम्ही. आता आपल्याला काय करायचं आहे, पाठीमागचा गळा घ्यायचा आहे. तर तुमचा पाठीमागचा गळा किती आहे तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तुम्ही. मी 5 इंचाचा गळा घेतलेला आहे. मी तुम्हाला सांगितलं आहे, गळा जर तुमचा 5 इंचापर्यंत असलं, तुमचं शोल्डर तुम्ही 2.5 इंचापर्यंत घेऊ शकता. पूर्ण शोल्डर तुम्ही 5.5 इंचापर्यंत घेऊ शकता. आणि आडवं मी खालून 3 इंच घेतलेला आहे. टिप गळा घेतलेला आहे. आणि टक्स पॉईंट आहे पाठीमागचा, तो 5 इंचावर घेतलेला आहे. कारण का घडी मोठी आहे, उंची जास्त आहे, तर आपण टक्स पॉईंटसुद्धा वाढून घ्यायचा आहे. आणि उभासुद्धा मी 5 इंच घेतलेला आहे. झालेला आहे पाठीमागचा भाग पूर्ण तयार झालेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जो तो गळा घ्यायचा आहे तो तुम्ही घेऊ शकता, तुमच्या आवडीवर आहे. मी हा गळा घेतलेला आहे. थोडासा परत आपण थोडा गोल शेप देऊ आणि खालती थोडासा पानावाने शेप देऊन घ्यायचा. झाला आपला बॅक साईडचा पूर्ण पार्ट आहे तो तयार झालेला आहे. आणि पाऊण इंच जे आपलं होतं एक्स्ट्रा ते सुद्धा आपण कटिंग करून घेतलेलं आहे. आता आपला पाठीमागचा भाग आहे तो पूर्ण झालेला आहे. आता आपण कटोरी वाढवणार आहोत. हे बघा, कटोरीच्या आधी मार्किंग करून घ्यायची आहे आपल्याला. कटोरी आपली हलवून सुद्धा द्यायची नाही, अशा पद्धतीने कटोरीची पूर्ण मार्किंग करून घ्यायची. आणि तुम्हाला सांगते, आपल्याला आपली जी कटोरी आहे ती किती इंचांनी वाढवायची आहे, तर आपल्याला आपली कटोरी जी आहे बघा, आपल्याला 2 इंचांनी वाढून घ्यायची आहे. दोन्ही साईडने आपण 2-2 इंचांनी आपली कटोरी वाढून घेणार आहोत. खालती आपल्याला 1.5 इंच घ्यायचा आहे आणि वरती आपल्याला 1.25 इंच घ्यायचा आहे. तर जो पूर्ण टक्स आहे आपल्या कटोरीचा 2.25 इंचाचा आहे. अशा पद्धतीने आपलं जे आहे मार्किंग टाकून झालेलं आहे. आणि वरती आपल्याला हुकलूक पट्टीजवळ अर्धा इंच आणि इथं 1.25 इंच घ्यायचं आहे. आता आपण आपल्या कटोरीला गोल शेप देऊन घेऊ आधी. खूप छान शेप येतो आपल्या, म्हणजे खूप छान फिटिंग सुद्धा खूप छान बसती. आणि तुम्ही कटिंग करून हा ब्लाऊज असा टिचिंग करून बघा, तुम्हाला जर एकदम म्हणजे असा परफेक्ट ब्लाऊज बसणार आहे. ही झाली आपली 42 साईज कटोरी ब्लाऊज पूर्ण पेपर कटिंग झालेली आहे. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हे बघा, आपण दोन्ही साईडनी 1.5 इंचाचा टक्स घेणार आहोत. उभा टक्स आहे, आडवा टक्स आहे आपला 1.5 इंचाचा आणि उभा टक्स आहे आपला 2.25 इंचाचा. अशा पद्धतीने आपल्याला टक्स घ्यायचे आहे.
आणि मी तुम्हाला सांगते आता परत एकदा, तुम्हाला जर माझा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा. व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर मी जे सांगते ते तुमच्यापर्यंत पोहोचल आणि तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचलं म्हणजे मला पण थोडं बरं वाटेल. आणि तुम्हाला जर काही मला विचारायचं असलं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आपली कटोरी सुद्धा पूर्ण कटिंग झालेली आहे. आता आपली कटोरी आपण फोल्ड करून घेऊ. ज्यावेळेस आपलं हे बघा मी तुम्हाला सांगते, ज्यावेळेस आपलं फोल्डिंग केल्यानंतर इथं 1.5 इंच घ्यायचं आणि वरती आपल्याला 2.25 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. झालं. आणि आता आपण काय करणार आहोत, छोटे छोटे म्हणजे इथं एक कट घ्यायचा टाकून आणि वरती आपण जिथं 2.25 इंचाचा टक्स घेतलेला आहे तिथं सुद्धा आपल्याला असं छोटासा कट टाकायचा आहे. ही झाली आपली पूर्ण कटोरी आता तयार झालेली आहे. बघा किती छान शेप आलेला आहे आपल्या कटोरीला. तुम्हाला जर माझा व्हिडिओ जर आवडला तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.